पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची नीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधुभगिनींनो, प्राचीन काळातला हा पहिला दैवान प्रभू येशू ख्रिस्ताचा दुःख मरण आणि पुनरुत्थानावर चिंतन करत असताना प्रभू येशू ख्रिस्त महाभारत कसा विजय मिळवतो याच्या शुभवर्तमानात आपण पाहतो. आपल्या जीवनामध्ये जे मोह येतात त्या मोहाला बळी न पडता त्यावर विजय मिळवा म्हणून प्रभूकडून कृपा मागूया. पवित्र रस साधने करण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊ. सर्वशक्तिमान विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वरावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करू, आम्हाला सार्वजनिक जीवनाकडे येवो. हे सर्वसमर्थ परमेश्वर, प्रत्येक वर्षी तू आम्हाला प्राचीन काळाच्या पवित्र धर्माचरणाकरिता हात घालतोस. त्याद्वारे ख्रिस्तालाही घडलेल्या अनमोल समृद्धीचे ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावे आणि त्याचा लाभ होण्यास आम्ही पात्र बनावे अशी कृपा कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या एका सर्व काळाची नंतर राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने लोकांना म्हटले, मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर याच्या वेदीसमोर ठेवावी. तेव्हा तू आपला देव परमेश्वर याच्या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष एक अरामी मनुष्य होता. तो नष्ट होण्याच्या बेतात आला तेव्हा तो आपला लहानसा परिवार घेऊन मिस्र देशात गेला व तेथे परदेशी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान, सामर्थ्यवान व संख्येने मोठे असे राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे मिस्री लोकांनी आम्हास वाईट प्रकारे वागणूक गाजली व आम्हावर बिकट दास्य लादले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धावा केला. तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली
आणि आमचे दुःख, कष्ट व छळवणूकही पाहिली, तेव्हा परमेश्वराने समर्थ बाहूने व हात उगारून भयंकर उत्पात व चमत्कार दाखवून आम्हास मिसर देशातून बाहेर आणले आणि आम्हास या स्थळी आणून पोचवले व दुधामधाने प्रवाह ज्यात वाहत आहे असा आदेश आम्हास दिला. यास्तव हे परमेश्वरा, पहा, जमिनीचा जो प्रथम उपज मला तू दिला आहेस तो मी तुला आणला आहे. मग तू आपला देव परमेश्वर याच्या समोर ती पाटी ठेवून त्याला दंडवत घाल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. जो परात्पराच्या आश्रयी बसतो तो सर्व समर्थांच्या सावलीत राहील. तो परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो. प्रतिसाद. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. प्रतिसाद. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरते. तू सिंह म्हणा यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यास पूर्वीच चालशील. प्रतिसाद. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. त्याचे प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी तुला मुक्त करेन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला निर्भय ठेवीन. तो माझा धावा करेन आणि मी त्याचे ऐकेन. संकट समयी मी त्याच्या जवळ असेन आणि मी त्याचा गौरव करेन. प्रतिसाद. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. संकट समयी माझ्या प्रभो तू माझ्या बळी रहा. संत पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. तर नीतिमत्व काय म्हणते ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवीत आहोत ते हेच होय. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. ख्रिस्ताने जमलेल्या प्रियबंधू आणि भगिनींनो, पवित्र शास्त्र म्हणते परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्याची कधी फजिती होणार नाही. असेच एक विश्वासू दाम्पत्य होते. त्यांचा संसार प्रेमाने आणि देवाच्या कृपेने भरलेला आहे. पती पत्नी आणि 2 मुले, छोटा अमोल आणि मोठी तन्वी
या कुटुंबात नेहमी प्रार्थना, चर्चमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आणि देव केंद्रस्थानी होता. परंतु एक दिवस एक मोठे संकट त्यांच्या दारी आले. त्यांच्या छोट्या मुलाला अमोलला पोटाचा दुर्धर आजार असल्याचे निदान झाले. पचन संस्था निष्क्रिय होत चालल्यामुळे त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही राहत नव्हता. त्याचे वजन झपाट्याने कमी होऊ लागले. अचानक आलेल्या या आजारामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. डॉक्टर म्हणाले की उपचार शक्य आहेत, पण तरीही 100% कमी नाही. उपचारांचे खर्च वाढू लागले आणि अमोलची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. या काळामध्ये त्यांच्या कुटुंबातील एक मित्र, त्याचा एक दूरचा नातेवाईक होता जो अनेक प्रकारच्या श्रद्धा बाळगणार होता. त्याने एक वेगळा सल्ला या मित्राकरवी आपल्या या कुटुंबाला दिला. तो म्हणाला, तुम्ही इतके उपचार करून सुद्धा काहीच फरक पडत नाही. मला तुमच्या मुलाची खूप काळजी वाटते. पुढे तो म्हणतो, तुम्ही एक विशिष्ट बळी मी सांगेन त्या ठिकाणी दिला तर आपला अमोल नक्कीच बरा होईल. बघा, उशीर करू नका. ह्या बोलण्याने हे कुटुंब फार अस्वस्थ झाले. मोठा पेच प्रसंग त्यांच्या समोर आला होता. अमोलची आई त्या रात्री झोपली नाही. ती विचार करत होती की देवा, आम्ही आमचा मुलगा कदापि गमावू इच्छित नाही, पण आम्हाला तुझ्यावरील विश्वासही तुटू द्यायचा नाही. आम्ही काय करू? सकाळी अमोलच्या वडिलांनी आपल्या पत्नीशी एकांतात संवाद साधला. ते तिला म्हणाले, आपण संकटात आहोत हे खरं, पण काहीही झालं तरी आपल्या देवावरील विश्वासाला अजिबात तडा देऊ द्यायचा नाही. जर आपण अशा इतर मार्गांचा अवलंब केला आणि या मोहाला बळी पडलो तर आपण आपला विश्वास गमावून बसू, परमेश्वराचा विश्वासघात करून बसू. आपल्या जीवनाचा एकच राज आहे, आपला प्रभू आणि तारणारा एकच आहे. अमोलला त्याच्याच हाती सोपवूया. दोघांनी हा विश्वास दृढ केला आणि एका महिन्याभरात डॉक्टरांनी त्यांना आनंदाची बातमी दिली. अमोलवरील उपचार परिणामकारक ठरले आणि तो कालांतराने बरा झाला. प्रियबंधू आणि भगिनींनो, या कुटुंबाला एक मोठा धडा मिळाला की जीवन हा एक आध्यात्मिक लढा आहे. संकटे येतात, मोह येतात, पण जो शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहतो तोच विजयी होतो. त्यालाच विजयाचा मुकुट मिळतो. आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कधीच फजिती होत नाही याचा त्यांना जवळून अनुभव आला. याकोबाचे पत्र अध्याय 1 ओवी 12 म्हणते, धन्य तो मनुष्य जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा तो परीक्षा उत्तीर्ण होईल तेव्हा त्याला विजेत्याचा मुकुट मिळेल. प्रत्येक मनुष्य मोहाचा सामना करतो. तसेच देवाच्या पुत्रालाही या मोहाचा सामना करावा लागला. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की पवित्र आत्म्याने प्रभू येशूला त्याचे मिशन कार्य सुरू करण्यापूर्वी अगदी सुरुवातीलाच वाळवंटामध्ये नेले, अरण्यात नेले. तेथे प्रभू येशूने 3 प्रकारच्या मोहांवर मात केली. मोह ही अशी परिस्थिती आहे की जिथे मनुष्य 2 विरुद्ध दिशेने बऱ्या वाईटामध्ये ओढला जातो. अशी मोहाची परिस्थिती प्रत्येक माणसाच्या श्रद्धेची परीक्षा घेते आणि अशा परीक्षेतूनच, अशा कठीण अनुभवातूनच माणूस श्रद्धेमध्ये परिपक्व होतो. जशी सोन्याची परीक्षा अग्नीमध्ये होत असते, तशी आपल्या विश्वासाची परीक्षा मोह प्रसंगी होते. आणि म्हणून प्रभू येशू प्रमाणे वाळवंटातील अनुभवातून जाण्यासाठी आपण तयार आहोत का, हे या 40 दिवसामध्ये आपण तपासून पाहायचं आहे. 40 दिवस उपवास आणि मोहप्राय परीक्षा हा प्रभू येशूच्या आत्मपरीक्षणाचा काळ होता. त्याचा मानवी स्वभाव येथे स्पष्टपणे दिसून येतो. जर तो मानव नसून फक्त देव असता तर त्याला भूक लागलीच नसती आणि तो तेथून सहज दैवी शक्तीने सैतानाच्या परीक्षेपूर्वी निघून गेला असता.
पवित्र आत्म्याने येशूला अशा एकांतात अरण्यामध्ये नेले, कारण शुभवर्तमान अभ्यासक म्हणतात की येशू हा देवाचा परमप्रिय पुत्र आहे अशी बाप्तिस्माच्या वेळी पित्याने आकाशवाणी करून त्याच्यावर शिक्कामोर्तब केला होता. दुसरे म्हणजे तो काळ त्याच्या मिशन कार्याच्या सुरुवातीचा प्रारंभीचा काळ होता आणि म्हणून त्याने जुन्या करारातील एलिया, मोशे या संदेशकांप्रमाणे 40 दिवस उपवास करून काल्वारीवर जाण्याच्या ध्येयामध्ये परिपक्व व्हावे म्हणून अरण्यात परीक्षेसाठी त्याला नेण्यात आले. या संपूर्ण प्रवासामध्ये येशू त्याच्या पित्याशी संलग्न होता. त्याचा पिता सदैव त्याच्या बरोबर आहे ह्याची जाणीव त्याला होती आणि म्हणूनच सैतानाला दिलेल्या त्याच्या प्रत्येक उत्तरामधून पित्याकडे निश्चित प्रेम आणि अढळ विश्वास त्याचा प्रकट होतो. मानव जेव्हा दुर्बळ असतो तेव्हा सैतान प्रबळ असतो आणि म्हणून या दुर्बळतेमध्ये, या वल्नरेबिलिटीमध्ये आपल्या मनामध्ये कोणत्या इच्छा आकांक्षा उफाळून येत आहेत, परमेश्वराविषयी कोणता भाव आपल्या जीवनामध्ये स्ट्रॉंग आहे, प्रबळ आहे, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. जेव्हा शारीरिकदृष्ट्या येशू दुर्बळ होता तेव्हा सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सैतानाने त्याला दगडाचे रूपांतर भाकरीमध्ये करावयास सांगितले, कारण येशू भुकेला होता. जुन्या करारातील इस्रायली जनता वाळवंटामधून इस्रायलच्या वाटेवर जात असताना भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाले होते. तेव्हा देवाने त्यांना मान्ना खावयास दिला. येशूचे अन्न काय होते? येशूचे अन्न ही परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे हेच होते आणि म्हणून तो उत्तरला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वाणीने जगेल. हा पहिला मोह. मग त्यानंतर सैतानाने त्याला ऐश्वर्याचा मोह घातला. येशूचे ऐश्वर्य खुद्द त्याचा पिता आणि त्याची आज्ञा पूर्ण करणे हेच होतं. तोच या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे आणि मग निर्माण केलेल्या गोष्टींपेक्षा, वस्तूंपेक्षा निर्मात्याला जास्त महत्व द्यायला हवे आणि म्हणून येशूने सैतानापुढे मान नमविण्याऐवजी पित्याची सेवा करणे, त्याच्या अधीन राहणे योग्य मानले आणि या दुसऱ्या मोहावर देखील त्याने विजय मिळवला. सैतानाने येशूला परमेश्वराची परीक्षा पाहण्याचे तिसरे आव्हान केले. येथे सैतान येशूला तो देवपुत्र असल्या कारणाने त्याला मरण नाही असे सिद्ध करण्यास सांगतो, परंतु येशूला त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करायची, सैतानाची नव्हे. त्याला त्याचं पुत्रत्व सैतानापुढे जगवायची काहीही गरज नव्हती. देवाची त्याच्यासाठी असलेली योजना तो पूर्णपणे जाणून होता आणि अशा प्रकारे या मोहावर सुद्धा त्याने सुंदररित्या मात केली. परमेश्वरापाशी जात असताना अशा प्रकारचे मोह आपल्या मार्गामध्ये येतात आणि मुख्य मोह म्हणजे क्रूसाकडे पाठ करणं. आपल्या जीवनामध्ये जो क्रूस आलेला आहे त्याला नाकारणं म्हणजे सर्वात मोह. या मोहांवर येशूने मिळविलेल्या विजयावरून आपण आपल्या जीवनासाठी 3 निष्कर्ष काढूया. पहिला म्हणजे अरण्य किंवा वाळवंट, जेथे सैतानाने येशूची परीक्षा पाहिली. ही जागा म्हणजे अशी भयानक परिस्थिती ज्यामध्ये आपण एकटे असतो, जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विशिष्ट वळणावरती येत असते, जिथे आपली मनाची द्विधा परिस्थिती होते. अशा प्रसंगी परमेश्वराचा मार्ग अजिबात सोडू नका. परमेश्वर आपला पिता आहे आणि तो आपल्यावरती परिपूर्ण प्रेम करतो ह्याची हमी स्वतःला देत राहा, कारण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्याची कधीच फजिती होत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की हे युग असंख्य अशा मोहांनी भरलेला आहे. मोह आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या दाराशी येत राहणार. आपण त्याला बळी न पडता, त्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण न देता आपण त्यांचा सामना करायला हवा आणि त्यासाठी आपलं अंतःकरण आपण दैवी नीतिमूल्यांनी, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भरलेलं आहे की नाही हे आपण आजच्या दिवशी विशेषरित्या तपासून पाहायला हवं.
देव आपल्यापासून नव्हे तर आपण देवापासून दूर जातो. तसेच आपण निवडलेल्या दिसण्यास आकर्षक पण वास्तवात घातक असलेल्या अशा निर्णयांमुळे आपण बऱ्याच वेळा स्वतःवरती दुःख ओढवून घेत असतो. आणि म्हणून क्षणिक सुखास्थितीपेक्षा देवाच्या सानिध्यात राहणं आणि दुःख भोगणं कधीही चांगलं असतं. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे की येशू ख्रिस्त देवपुत्र असूनही मानव हो त्याने आपल्या भावना, त्रास, दुःख, अपमानपणा स्वतः अनुभवला आणि म्हणून तोच आपल्याला या बाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतो. तोच आपल्या भावनांमध्ये समरस होऊ शकतो. आपले जे नातेवाईक आहेत, जे आपले कुटुंबीय आहेत, ते एका क्षणापर्यंतच आपल्या बरोबर असू शकतात, पण शेवटी आपल्याला आपलं जो क्रूस आहे तो आपल्यालाच पाहायचा आहे. तोच प्रेमळ पित्याचा सदृश्य चेहरा आहे आणि आपल्याला आशीर्वादाकडे नेणार, आपल्याला दुधामधाने भरलेल्या स्वर्गीय नंदनवनाकडे घेऊन जाणारा देवपुत्र एकच आहे. तेथे जाण्याचं आकर्षण माझ्या हृदयामध्ये किती आहे? स्वर्गाचा जो मोह आहे हा चांगला मोह आहे. स्वर्गाचं जे आकर्षण आहे ते अति उत्तम आहे. ते माझ्या जीवनामध्ये किती आहे आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी म्हणून या 40 दिवस आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे. हे 40 दिवस त्याच्यासाठी दिलेले आहेत. जशी येशूने वाळवंटात सैतानाच्या प्रलोभनांवर देव शब्दाने आणि त्याच्या दृढ विश्वासाने मात केली, तसेच आपण सुद्धा त्याच मार्गाने पुढे जाऊ शकतो. प्रत्येक प्रलोभनांचा प्रतिकार आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार वागल्यानंतर करू शकतो आणि तसे केल्याने आपले आत्मिक जीवन अधिक मजबूत होणार आहे आणि मोहाविरुद्ध प्रतिकार शक्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे. आणि हे वचन सदैव लक्षात ठेवा की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या, त्याच्या मार्गावर चालणाऱ्या, त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांची, मनुष्याची कधीच फजिती होणार नाही. फजित सैतान होणार नाही, मात मोहावर होणार आहे. प्रार्थना एकच आहे की हे प्रभू आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. Gracias. स्वर्ग आणि पृथ्वी सर्वदृश्य आणि अदृश्य वस्तू याचा उत्पादकर्ता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावरून श्रद्धा करतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावरून श्रद्धा करतो. तो सर्व युगामध्ये पित्यापासून जन्मलेला, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी असून जन्मलेला, उत्पन्न केलेला, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारीपासून शरीर धारण केले आणि तो आम्हासाठी त्याला स्तुती केली. कोणती विधानाच्या अंगाने निरोप भोगले, मरण पावला आणि त्याला पुण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात आला आणि तो विजयाच्या उजवीकडे विराजमान झाला आणि जिवंतांचा मेल्यांचा न्याय करण्याचा तो वैभवाने पुण्य करण्याचा त्याच्या राज्याचा अंत नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा करतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून येतो. पिता आणि पुत्र यांच्याजवळ त्याला हसतात आणि गौरवितात. तो संदेशाला नाफत ठेवला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्याची पुनरुत्थान आणि भविष्याचे जीवन याची मी वाट पाहतो. श्रद्धावंताच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे.
आणि विशेषतः या प्राचीन काळात तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्तासह एक दृष्टीने जागृत राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व अर्थस्थ यांना या प्रायश्चित्त काळात विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपक्रमाद्वारे भाविकांना प्रभूच्या प्रीतीचा अनुभव देण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस यांना त्यांचा आजार सहन करण्यास प्रभूने धैर्य व शक्ती द्यावी व ख्रिस्त सभेची ज्ञानाने व प्रेमाने सेवा करण्यासाठी ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जगातील सर्व राज्यकर्त्यांनी आपापल्या देशाचे शेजारी देशाशी संबंध सलोख्याचे व परस्पर स्नेहाचे ठेवून स्थानिक व जागतिक युद्धाचा धोका टाळण्यास विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या कृपेच्या काळात मोहावर विजय मिळवण्यासाठी प्रभू आपल्याला शक्ती देतो. सैतानाच्या प्रलोभनांना बळी न पडणाऱ्या प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या मोहावर विजय मिळविण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. या प्रायश्चित्त काळात आपल्याला प्रार्थना, उपवास व दान धर्म करण्यास परमेश्वराची प्रेरणा मिळावी, तसेच त्याच्या अधिकाधिक जवळ येण्यास व त्याच्या कृपेचा अनुभव मिळण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन आणि संपूर्ण अंतःकरणाने तुझी सेवा करू. श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे सहाय्याची याचना केली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव होऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. गीत क्रमांक 63. तुझं काय देऊ उपहार देव, दान देऊ उपहार. म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू या पवित्र काळाच्या प्रारंभी हे दान अर्पण करण्यास आम्हाला पात्र कर. त्या दानाच्या समर्पणामुळे आमच्या जीवनात परिवर्तन घडून ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभुत्वावर भर असो, तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानावे. योग्य व आनंददायक आहे हे आमचे कर्तव्य आहे. आपल्या 40 दिवसाच्या उपवासाने प्रभू येशूने या प्राचीन काळाला अर्थ लावून दिला. पाप वासनापासून आम्ही आमची सुटका करावी, शुद्ध अंतःकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी व्हावे व शेवटी अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्यात आम्ही प्रवेश मिळावा असे शिक्षण सैतानाचे महापाठ दूर सारून त्यांनी आम्हाला दिले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्राचा तू उगम आहे. ही गाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्या बलदावर श्रवण तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आणि तो स्वच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती गोडी ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खाऊ, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण यामधून घ्या, कारण माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि दुष्काळाच्या पापक्षेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू तू बोलणारे पर्यंत आम्ही तव मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा पहिला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त त्याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या
आमच्याकडे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. ज्या आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगांतले ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तारणाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला बरोबर असे आम्ही मिळतो. त्या जीवनात आम्हाला पूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आमचा तारणारे ख्रिस्त त्याच्या आत्म्याची वाट पाहत असताना तुझ्या देवीच्या साहाय्याने आम्ही पापापासून दूर राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असो. हे प्रभू येशू ख्रिस्ता त्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि तिथे तुझी इच्छेनुसार शांती व्हायची तिची कृपा कर. तू नीतीची वस्तू सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण सर्वजण एका प्रेमानं शांती वर्धन करूया.
हे स्वर्गातील बाबा, आमची श्रद्धा व आशा तू वाढवतोस. त्या ख्रिस्त शरीरावर आमचे प्रेम तू दृढ करतोस. तुझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दाप्रमाणे वागण्यास व आमच्या जीवनाची भाकर प्रभू ख्रिस्त याचा शोध घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहा राज्य करतो. अर्पण करण्यासाठी मला सहकार्य केलं फादर, आमचे पॅरिश फादर एरिक, फादर मॉर्गन आणि फादर जॉब कशन, त्याचे मी मनस्वी आभारी आहे. आपला माना हरी वापर. हे प्रभू, तुझ्या लोकांवर उदंड आशीर्वादाचा वर्षाव कर. संकटामध्ये आशा बाळगण्यास, मोहसमयी खंबीर राहण्यास आणि शाश्वत तारणावर श्रद्धा ठेवण्यास त्यांना तुझी कृपा आहे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुझ्याबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जाना प्रभूच्या शुभकामनाची घोषणा करा. गीत क्रमांक 232 येशू स्वामी. कुठल्या प्रश्न? एक मिनिट.